चहा पाणी झालं का? चहा पाणी झाला माझा. मग भूक वगैरे लागली असेल, जेवण करून यावा. अगं इतक्या लवकर कुठे, मी उशिरा जेवतो ना सुगंधा. अहो दाजी, एवढा उशीर झालाय, किती ऊन पडलंय, भूक लागली असेल तुम्हाला. भूक लागल्यावर बी कळत नसेल ना, जेवण करून आले असते तोपर्यंत. नाही नाही, काय झालं ना सुगंधा? अहो जावा दाजी, कुठेतरी जाऊन बसावं सावलीचं. कुठं जाणार आहे सुगंधा? तुझ्याकडे आलं की जरा मनमोकळे गप्पा मारता ऊन येतात. लागत इथं. मन मोकळं करायला गप्पा मारता येतात का? आता शोधतोय तुम्हाला मी. अहो मी नाश्ता बिष्टा करून तरी जायचं. अरे तर काय, चहा पाणी घेतला, एकदम ओके झालं. नाश्ता घेतला? चहा आता सुगंधाकडेच होतो माझा. अहो तुम्ही कधी माझ्याकडे चहा घेतला? उलट मी त्यांना म्हटलं जा, भूक लागली असेल जेवण करून या. जेवायसाठी वाट पाहतोय मी. गावात निरोप धाडली मी, पण कुठे माहितच नाही. ते आता दिसले मला इथे बसलेले, म्हटलं चला घेऊन जावा आता. चला गावात जाऊन मग घरी जाऊ. तू दाजीला जपत नाही काय रे? दाजी कसा उठल्या पडल्या लोकांची चहा प्यायला असतो? म्हणजे प्रेम पाहुणा आहे, यायला काय हरकत नाही, पण दाजी घरी कमी आणि दुसरीकडे जादा असतो. आता काय करावं, त्यांचा पाय टिकत नाही घरामध्ये. अहो ते रेशमा देईल सांगा, नका सोडत जबर. तुमची टोपीला काय झालं? काय झालंय? ती वाकडे तिकडे झाली ती पार. हे दाजी शोधायचं नादात. रेशमाताई घरी वाट बघते, जा आता नाश्ता बिष्टा करावा. जाऊ जाऊ जाऊ. आता काय, घरी गेले की कुरापती भांडणं किरकिऱ्या होत राहतात राव. आता इकडे आल्यानंतर, माहेर आल्यानंतर काय कुराबाद्या करता? अरे होता इथं आनंदी काय राहायचं राव, आनंदीच आहे. आणि इथं आलं की आनंदाला उधाण येतं जरा. हा, इकडे सुगंधा बसलं की गोड येऊन गोड राव. बोलती आणि परत चहा बी गोड करती. हा. साखर कमी टाकी जाय जरा तू. मी साखर आणणं बंद करणार आहे नाही, आता. अरे जरा मारून डेपुटी, जाऊ. जरा बसू द्या. आत्ता चालू मी तिच्याकडे राव. काय तुम्हाला काही झाले राव चला एवढी? ना, जाऊ ना, गावात जाऊन येऊ ना. अरे तू जा रे, जरा बसू दे ना मला तिच्याशी, जरा मारू दे ना गप्पा जरा. तू काय एवढी तक करू लागला? जरा फेरफाटका मारून तुम्हाला अरे नाही अरे नाही वडापाव नको. मी अहो जरा दाजी, मी बोलायचं पण आराम तिच्याशी. करते थोडासा. चला फाट्यावर चला, नाश्ता बिष्टा. अरे नाही तुम्ही जा शामराव, डेपुटी जा, श्यामाला घेऊन जा. बसू द्या मला जरा इथं. चल बरोबर बसू. काय सुगंधा, तुम्हाला चहा नाही पाजला, पण तसं म्हणावं लागतं. तुझी प्रशंसा केली की जरा मला बरं त्यांना वाटतं माहिती मी कधी जरा. कुणाला कब्बर चहा लवकर करत नाही म्हणून. आणि मी कोणाची इथं प्यायला जात नाही. काय म्हणते दाजी, मला आहे ना जरा बाहेर जायचंय, काम आहे. त्याच्यामुळे जा तुम्ही आता, आराम करा थोडस. बाहेर कुठे जायचं आहे? अहो नगरला जायचंय, थोडस काम आहे माझं. अच्छा, कोण कोण चाललंय? आता कोण येणार आहे? इथं नवरा नाही, मला एकटीलाच जावं लागल. अरे मग एक काम कर ना सुगंधा, मला घेऊन चल ना नगरला. तुम्हाला? आम्ही माझा टाइमपास होईल, बसमध्ये तुझ्यासोबत फिरणं होईल माझं जरा. अहो दाजी, मला 2:30 ला निघायचंय. तुम्ही आता आराम करा ना घरी जाऊन. तोपर्यंत मी तुम्हाला निघायचीच फोन करते. पण नक्की फोन करा भाऊ. हा 100% फोन करते. काय खूप दिवस झाले आपण फिरायला गेलो नाही दोघं. मला नक्की घेऊन चल तुझ्यासोबत. बर मी करते फोन, जा. ओके, वाट बघतो तुझ्या फोनची. हो. कुठे दाजी? आता मला काय माहित तुमचा दाजी कुठे? तू आजी बसलेला होता ना. अहो मी दिला काढून, येऊन जाऊन माझ्या इथं बसलेले असतात. अहो चहा प्यायला माझ्या इथं, नाश्त्याला माझ्या इथं. काही वाटतं का नाही होत्या ना? तुमचा मेवणा आहे म्हणून तरी सहन करते. गावातले लोक किती घाण बघत असतात येऊन जाऊन. आता मी तरी काय करू? मी मग घरी बसा म्हणतो, पण बसतच नाही माणूस. तुझा पाय टिकत नाही. गेला तरी पुढे तिथे माहिती थांबतच नाही. नाही तर तो येऊन बसतो. अहो मग द्या ना त्यांच्या गावाला काढून. इतके दिवस काय करायचे ते गावामध्ये? आणखी दुसऱ्या डोक्याला ताण. ढाकलून देता येतो का मला बी? तू थोडं जरा हे करत जा, त्याला अहो बसून नुसतं नको मी देतो. म्हटलं मला नगरला जायचं, तर म्हणे मला येऊ दे तुझ्यासोबत. आता हा माझा नवरा आहे का मी यांना सोबत घेऊन फिरायला? कुणी बघितलं तर किती माझ्या नवऱ्याला सांगितलं, किती बडबड करत. काय करावं तिथून बरं? ड्युटी सोडून येता येईन, सगळ्यांना शिवाय देत बसन. तुम्हाला तर पहिले हाणीन माझा नवरा. आता मी काय केले? तुमचाच मेवणा आहे तो. तुम्हाला सांभाळता येत नाही का? तर मी म्हणा माहिती तुला तर काय सांगू, लय अवघड आहे. असं वाटतं बाई आपल्या मैत्रिणीचा नवरा आहे, जाऊ द्या येऊन बसत माणूस. पण ते किती कस तरी वाटतं, काय बोला रोज रोज. तू ये ना, आला ना दराच्या लावून घेत जाय. बाहेर नको येतो आवाज चांगलं गेला वाटतं तरी. का ते सांगा बरं. आता करावं तरी काय? समजून सांगा त्या तुमच्या मेवण्याला काहीतरी. परत माझी इथं आले नाही पाहिजे, डोक्याला ताण. आईला घेण्या देण्याची भनभन मलाच ऐकून घ्यायची वेळ आली बो. दाजीला आहे ना बघावंच लागेल. कुठं? नगरला चाललो. नगरला? हा, जेवण बिवण करा ना. अरे आता जेवण पोटभर. मग आराम करायचं थोडाफार. नगरला काय आता? अरे ते सुगंधा चालली नगरला. ती मला म्हटली होती दाजी आपण जाऊ नगरला, म्हणून मी चाललो तिच्यासोबत नगरला फिरायला. ती राहिली का अजून? गेली का नगरला? अरे तिने मला फोन केला होता की भाऊ मला या, तुम्ही फाट्यावर या ना, आपण तिथून जाऊ बरोबर. नाही नाही, ती गेली निघून. करा आराम करा. फोन लावून बघतो मी तिला. फोन लावायची काय करायची दाजी? तुम्हाला समजत नाही का हो एकदा सांगितलेलं? त्या सुगंधा का उठ सुट त्या सुगंधाच्या दारात पडलेला असता. अरे आमचं ठरलंय नगरला जायचं, आलो मी, थांब. अहो काय ठरले? आता दुपारच्या पारी गेलो ना आपण क्रिकेट खेळायला. असं डेंजर खेळायचं ना, नादच नाही करायचं. पुढल्या पोरांना बघ मी कसा दमदमू घेतो. पाहिले मोठे पळत आले रन काढू, रन करू आपण. त्यांना द्यायचं का? काय झाले श्यामेला आला झाला निसा. काय नाही रे, डोक्याला वायताकच्या आयला.
आता काय वैताग झाले याची सदांकाचा वैताग असतो काय वैताग आहे दाजी काय वारले तर तुला थोबाडला काय कुलूप लावणार काय बोलतो काय नाही दातार काढतोय दातीच क्या कशाला मा दाजी मारतो रे झालं काय म्हणतो वैद्य वैताग म्हणजे एक तर ते आले आपल्या गावात आणि आलं का नुसतं ते सुगंधाच्या दारात जाऊन बसत सुगंधाने मरणाची बडबड केली मला कुणाच्या सुगंधाच्या हा ना राव सुगंधाच्या त्यांना आहे ना तू समजून सांग बरं का श्याम्या नाही ते जाऊन नको बस जाऊ म्हणावा लोक काय म्हणतील आता मी लय वेळा सांगितलं त्याला हा की नको जातो आता म्हणला कुठं सुगंधा सोबत नगरला जायचंय आणि सुगंधा बी येई मी तिला म्हणलं तू नको ना बसून देऊ तिला तुम्ही कस काय मी कसं काय असं माणूस घाण्यावानी करू आला तर माणूस बसतच ना मग नाही. ते उठतच नाही दारातून देऊ तिचं बरोबर आहे ना माणुसकीच्या नात्याने ती कशी हाकून देईल पण तुला कळायला पाहिजे ना तू डोकं लाव ना थोडं दिन का त्याच्या गावाकडे काढून दाजी जायना ना त्यो काय कुठाना करून ठेवलाय काय माहिती तिकडे इथे येऊन राहतोय आता मला म्हणता येतं का बहिणीच नाव आहे साख्या आकीला सांग आकीने एकदा धरलं ना घसोट्याला मग अरे कळलं त्याला. किचन त्याचं तर बनाना म्हणून तो घोळ झालाय सगळा काय सांगतो तुला आता ते त्यांना म्हणते मला सासरवाडी काय राहत जाणं तुमच्या आई वडिलांतर तिथं मरण सासवाडीत हाकून कुठं देता तुला आहे येईल ना चप्पल काढून तोंडच फटकीन माराना म्हणलं का नुसतं तो मग तुम्हाला तुमचा मेवण्यात सांभाळता येत नाही का तुम्ही जाता लोतर तर दारात आणि त्यांना जायला लावी तर लय नक वाट करू असा फाटका टाकीन ना वळ उठूस तो वर दोन माणसं बोलते छान आहे मध्ये बुड 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 करायची सवय लागेल तुला लहान लेकरावानी झुरा म्हणते नाही झुराळवानी तोंडाच आहे राव बरं जाऊ दे मग काय आता काय नियोजन केले तो दाजीचं नियोजन कशाचं काय केलंय तुला सांगू का असं काहीतरी केलं पाहिजे ना की तू दाजी आहे ना सुगंधाच्या दाराकडे सुद्धा फिरकला नाही पाहिजे आता ही गोष्ट एक तर सुगंध करू शकते आणि मी तर करू शकत नाही कारण सुगंधाने हाकलून दिला काहीतरी भांडणं काढले तो जायचा नाही मग सुगंध म्हणते मा काय संबंधी मी कायला वाईट होऊ त्याला नाही ती तर वाईट होणार नाही ए श्याम्या आम्ही दोघ घेत ना मग काय करता तुम्ही लोक काही करता का आयडिया आहे का एखादी आडे सांग तू पियाने गोटा उचलतो त्याला घाबरतोच त्याच आहे ना पुरी अशी लिंडी पातळ झाली त्याचा जेवढा मोठा गोठा आहे तो काय घाबरायचा तुमच्या गोठ्याला कर राव मग मग काय काय करावं लागेल मग हे बघ तुम्ही काही करा पण तो आहे ना सुगंधाच्या दारात काही गेलं नाही पाहिजे लागलं तर तुम्हाला संध्याकाळी पार्टी देतो पार्टी म्हणलं का जे आल्याचं डोकं हल्लं भाऊ तारे हल्ले घाबरूच नको तू त्याला आहे ना सुगंध दारात बसू देत नाही मी याला प्यायला मला खायला हा तुम्ही ना तसेच आहेत हा त्याला पाय प्यायला आणि तुला खायला 800 कडक 500ची नोटी तुमचा दाजी गाव सोडूनच द्यायला पाहिजे खायला गाव सोडून नको लावू मग, फक्त सुगंधाचं दार सोडायला लाव मला कळलं का मला काय आणायचं श्याम्या हे नोटीस दिसते ती दाजीचे भाऊ बी काय बरं जाऊ दे टाइम होतोय बसलेले असते ना तिथे ती आता आता मला काय माहित कुठे बसलेले तुम्ही तुमचं शोधायचं आणि बघायचं चल 500 भेटले आता बरं का हानी बिनू नका बरं का नाही 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 तर परत मला दवाखान्यात न्यायला खर्च करायला लावता सुगंधा सुगंधा काय हो दाजी अरे तू तर नगरला जायची होती ना अहो नाही गेली दाजी कॅन्सल केलं येन जरा बसून आपण इथं हो दाजी पण मला आराम करायचा ना करशील ना आराम आराम आयुष्यभर चालला जरा ये जरा बस दाजी जरा गप्पा मार बस जरा बस काय म्हणते नगरला का कॅन्सल केलं जायचं अहो असंच केलं माझं काय एवढं काय असं अर्जंट नाही वाटलं ते काम माझं फोनवर पण झालं मग नाही गेले मला माहिती आहे दाजीला सोडून तुझा पाय नाही निघत नगरला जायला आणि तू सांग अहो, माझं काम दाजी. फोनवर झालं असं काही नाही आता नेहमी काय तुम्हीच राहता का मी जात असते दरवेळेस पण यावेळेस फोनवर झालं ते म्हणून नको दाजीला उन्हाचं एवढं पण येडं नको समजू मला माहिती दाजीला सोडून तुझा पाय नाही निघत पण तुला खरं नाही सांगू का मी इतके स्वप्न रंगवले होते की नगरला जाऊ सुगंधाला घेऊ दुर्गा सिंगची लस्सी पिऊ मग सोपनरावचा वडापाव खाऊ आणि येताना तुला मस्त सगमची बिर्याणी खाऊ घालू हे बघा दाजी आपण पुढच्या वेळेस मला काही काम असलं का रेशमाला सोबत घेऊन जाऊ मग आपण तिघ जण जाऊ आपण ती लस्सी पिऊ पावडा खाऊ सगळं करू तुम्ही ना बघ फक्त ठीक आहे त्या शाकाला बुम बुमच आहे ना मी ना फोडून टाकतो मी याच्या फाटक्यात हा तुम्ही कुठे एकटे माझ्यासोबत येतात दाजी ये जाऊ ना तू ये रे हा मस्त हेड ओय, मसाज मस्त फिस्त काय नाही बरं का शाकाला का बुम बुम तू सगळं फोडून टाकीन मी चल बुट काय कारण फोडायचं काय कारण म्हणजे इथं कस काय बसले अरे माझी मेवणी आहे माझा प्रश्न तू कोण मला सांगणार मी सांगणार दाजी आहे बाकीचं डोकं उठू नको बरं का जाल्याचं जर डोकं उठलं ना लय गादा पडम बर मागात पडम बर का दाजी तुला
आवाज खाली घेऊन बोलायचा, जास्त रुबाब करायचा नाही दाजी. दाजी शामराव दाजी चुप रे चिंट्या. हा? चिंट्या म्हणतोय तुला बघ, चिंट्या माझ्या म्हणतोय. गावात येऊन मग काय द ग्रेट खली म्हणू तुला? चला, ते सुगंधदा, हे काय येडेपण आहे हो समोर दाजी ते आधीच पिऊन आलेले त्याच्याकडून नादी लागता रिकामा काही गोटा बिटा घ्यायला आणि तुझ्या डोक्यात घालायचा. सांग, आपण दोघं बसलो गप्पा मारत, त्याला काय झालं? आपल्या अहो दाजी पण गाव त्यांचं बी गाव आहे तुमचं गाव आहे बरोबर काही. आहे ना, आपण काय केलं? फक्त गप्पा मारत ए बसलो. भैया शांत बसा, आता उठायचं. ठीक आहे, हा. सांग जालेची एकदा सटकल्यावर जाल्या काय करतो मग गोटा घेतो. गोटान तू गोटान दाजी. गोटान तू बघतो मग काय एक्या फाटक्यात आहे ना फोडूनच टाकतो. दे इकडे दे. अहो जालूच. ए थांब शाकाला का बुम बुम आणखी शातलचा टाटा हाण. हाण तो याचं. टाटा कर. हल्ले पळत राहू हे दाजी बी दर्जीतून का तिथून जर उठले नसते ना डोकं तुमचं आहे ना रक्त भमळ करून टाकलं असते मी. अरे पण तुला रक्त भंबाळ करला, मी तिच्याकडे बसतो, तुझ्या काय डोळ्यात खूपत एवढं आहे? ए डोळ्यात वेळ खूप म्हणजे ए तेच तर आमच्या डोळ्यात सळत आहे ना. हा, अरे सळत चिंट्या, आहे. तू नको शिकू रे. मी बसलो माझी मेवणी गप्पा मारत, तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला त्याचा? काय प्रॉब्लेम म्हणजे मग हात सोड रे, हात सोड. बसत नाही जायचं तिथं, उठून निघायचं काना काना श्यामेच्या घरी जाऊन अरे बसायचं. मी श्यामेच्या घरी बसल, पण का बसायचं कारण तर सांग ना मला. तुझा तिचा काय संबंध आहे? तिचा आणि माझा संबंध जर विचारता ना डोक्याची 32 उडून जाईन तुमच्या. हा बाकी नाही भोकायचं, परत जायचं आवाज नाही. खाली, हात खाली घेऊन बोलायचं. ते माझा प्रश्न, कुठं बसायचं नाही ते माझं मी ठरवाल. ते आडीला तर जाऊन दाखवा मग सांगतो तुम्हाला. ओ दाजी त्याच्यावर काय वरडत आहे? ते तुमच्या मेवण्याने सुपर दिली हा त्याचा काय संबंध? काय संबंध म्हणजे तो म्हणला दाजी ना लई अडवणी करतोय, साधा का सुगंधा पैसे जाऊन बसवतोय, त्याला तिथं बसू नाही द्यायचं अजिबात. हा मग किती रुपयाची सुपारी दिली त्यांनी तुला? 500 रुपयाची डायरेक्ट संपायची सांगितली होतं, पण आपल्याला तुमचं कसं काहीच कळतं हा बरोबर. म्हणून मी डोकं वाचलं तुमचं. अच्छा, हा आता एक काम कर, काय त्यांनी तुला किती दिले? 500. हा मग आता मी तुला 1000 देतो, हा त्याला तोडायचा. तोडायचा हे जर 1000. माग पुढं नाही तोडणार तुम्ही, फक्त बघत राहा साईटनी माग पाठी मागून का तोडतो बघा तुम्ही. चला चल. ठीक आहे, तुला सांगतोय ना, आला ना घाबरायच नाही त्याला. हा ते काय करतोय काय तुम्ही तर लय निवांत बसले राव इथं. तुम्हाला दिलेलं कामाचं काय झालं? काय झालं म्हणजे लय दमलो आम्ही. दमला? हा इथे येऊन बसला आणि दमला म्हणतो काय तू? लय हट्टी तुझ्या दाजी ऐकत बिकत नाही अजिबात. ऐकत नाही? मी लय प्रयत्न केला. बरं ऐकत तर माझं बी नाही ना. मग मग तुमचं नाही ऐकून फायदा काय झाला माझा? मग काय फायदा झाला म्हणजे आम्हाला नको सांगू ते शहाणपणा. ते तू बघून घे तिकडे उद्योग. अय बघून घे म्हणजे मग 500 रुपये दिलेत तुला. कुणाला 500 दिले? 500 कुणाला दिले? उपकार केला काय मला? दिघ्याला पैसे नाही दिले माझ्या 500 रुपये? उपकार केला? शामराव तुम्ही 500 दिले, आम्ही पण मेहनत केली ना. बाकी नका सांगू, तुला सांगू 500 परत करशील ना? मारतो तू? अरे मी त्याला मारला, पैसे दिले होते, मला नाही. मला मारतो काय? अरे याला गाडी झालं थांब थांब थांब. काय थांब यालाय ना लय ठेसला असतं आजी तुम्ही काय आले झालं म्हणून वाचली. बघा ना दाजी, मला मारू राहिले. मारू राहिले म्हणजे काय? 500 मागायचे नाही भाऊ आपल्याला. कसले 500? कसले म्हणजे पाठी मागू राहिले 500 रुपये. पण कशाचे 500 रुपये? एक काळा चप्पल आणि हाना माझ्या कान पडीत कशाची सुपारी दिली ती तुम्हाला मारायला. ऐ झाले काय काय अरे, श्याम सुंदर, तुला थोडीशी लाज वाटायला पाहिजे का? तुझा दाजी आहे, गावातून काढून टाकायचं म्हणून तू परत त्याला मारायची सुपारी देतो का? दाजी काही पण काय म्हणून राहिला. मी काय म्हणलो तुम्हाला दाजीला मारायचं नाही म्हणून, फक्त तिथे बसून द्यायचं नाही एवढं सांगितलं होतं अरे मी. पण त्याच्या तू परत त्यांना 500 रुपये देऊ राहिला, ते माझ्या मागं दगड घेऊन पळू राहिले. तुला लाज वाटती का? दगड घेऊन पडले. मग फोडला असता दाजी पण हो. अरे एक लक्षात घे, तुला नाही तो दाजी त्या सुगंधाच्या घरी बसलेला आवडत, तू तसं प्रेमाने सांग ना. हे बघ, डेपुटीकडे गेलं, डेपुटी बोर होऊन जातात. तुझ्या दुकानात बसलो, तू बोर होऊन जातो. ते जाल्याकडे गेलं, जाल्या म्हणतो दाजी चला क्वार्टर प्यायला. अरे मग मी टाइमपास होऊन बसायचं कुठं? तू सांग बरं.
अहो दाजी तसं नाही, पण तुम्ही पण समजून घ्या ना. अहो तिचा नवरा इथं नसतो, मुंबईला असतो, तुम्ही तिच्या दारात जाऊन तास बसता. अरे. अहो तिला पण याचा इरिटेट होतं माहितीये का, ती मला कितकं बोलली. म्हणून मी म्हणलं आता काय पर्याय करायचा, म्हणून मी जाल्याला सांगितलं बाबा जाल्या काय फुकट काम करत नाही तुम्हाला माहिती, म्हणून मी त्याला 500 रुपये म्हणलं खाप्या पार्टी करा, फक्त आहे ना दाजीला तिथं कसं बसणार नाहीत एवढं करा. आणि तुम्ही हे मलाच मारायला लागले. मारायला म्हणजे सोडलं नसतं तुला भाऊ. का बरं? मला नाही माहित. दाजी कोण हसू राहिली? जिथं तुझी अक्कल बंद होती ना तिथं दाजीची चालू होती. दाजीने त्याला 1000 रुपये दिले होते. नाही मला 1000 रुपये जिकून माल चांगला आहे, तिकून जाले डिगेला सुपारी घेते. चांगले पलटी आहेत राव त्याला तुमचं. नाहीये. हा म्हणजे 500 घेता तुला असं 1000. तसं वाटला का? अरे तू स्वतः जर मला सांगितलं असतं दाजी प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, तुम्ही तिच्याकडे जाऊन बसू नका, दाजी बसला नसताना. तू जर 500 देतो, मी 1000 का नाही देऊ शकत? 100% मी 1000 घेऊ शकतो मी. आईला म्हणजे आमच्यातच दिली लावून. शामराव. आणि 500 ना 1000 1500 कमी का तुम्ही? मग तिथं तुझी अक्कल बंद होते ना, दाजीची चालू होती. कळलं ना आता 10,000 एकदा अक्कल तुमची कुठं चालू होती कुठं बंद होती, पण ती अक्कल चांगली चालवा. आणि हात जोडून विनंती त्याला करतो, जिम्मेदार तू आहे. ऐका हात जोडून विनंती करतो, त्या सुगंधाकडे नका बसत जाऊ. लागलं ना आणि सगळ्याकडे बी कोणाकडे गेले ना तर जास्त वेळ नका थांबत जाऊ. 5-5 मिनिटं जात जा. विषय तो नाही, मला माहिती तुम्हाला करमत नाही, बोलायची सवय तुम्हाला. माझ्या दुकानात येऊन बसायला लागलं तासन तास. तुला माहिती का, मी शहरातला माणूस आहे, 4 भिंतीच्या आत मी राहतो. ग्रामीण भागात आल्यावर कसं लोकांना जरा माणुसकी असते, लोक माणुसकी प्रधान असतात, म्हणून मी माणसं जोडायचे म्हणून बसतो त्यांच्याकडे जाऊन. तुमचं सगळं खरं आहे, पण इथं पुढे लक्षात ठेवा आता. ते ना मुंबईला प्रकरण गेलं ना सुगंधाच्या नवऱ्यापर्यंत आणि तू पण हे कुठं लक्षात लावायचं. ठेव का दाजीला इथून पुढे प्रेमाने समजून सांगायचं असतं, सुपारी नसती द्यायची. दाजी प्रेमाने सांगतो, हा. इथून पुढे काळजी घ्या, कोणाच्याही दारात जास्त वेळ बसू नका. ओके. श्याम्या, चला तू या मला काम असा कर ना. नमस्कार केला, माझा तुला असा नमस्कार, मी येतो. ओके. हा या मग तुम्ही कुठं चालले? दाजीचं डोकं लय तापलं असेल, फ्रीज मध्ये घाल. फ्रीजर मध्ये 1500 कमी येत.